श्री देवी कथासार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. सुरत राजा कृपेचा पात्र होता. मेधा ऋषी देवी चरित्र मार्कंडेय शिष्य पवित्र. सोत ऋषी शौनिक ऋषीला सांगतात, एकाग्र चित्ताने श्रवण करा. चंड मुंड रणांगणात पडले. शुंभ दैत्य खूप राग आला. निशुंभाने दोघे भाऊ खूप पराक्रमी होते. सरदार उदयुध असून आपापले सैन्य घेऊन निघाले. असे म्हणत ते चंडिकेशी युद्ध करायसाठी कौंद संख्येचे असून 84-80 महासरदार होते. प्रलय सारखेच क्रूर आपले सैन्य घेऊन निघोत. दैत्यामुळे 50 प्रबळ कोटीवीर्य त्यांचे जवळ. जेवढे सैन्य तेवढे निघा. शुंभ बोलला, सामर्थ्य तुची का? कलंकाचे वंशी जळले. कालक नामाते पावले. कालक महा असो चंडिकेशी झुंजावया. दुर्हृदयाचे वंश निघाले. जेवढ्याही वंशातले जेही राजे त्यांनी देवीसोबत युद्ध करायला निघो. कालिकवंशी कालिले नाम सर्व असुर निघो. चतुरंग सेना अंत नाही मोजिता. शुंभासूर आला हे पाहून देवीने गर्जना केली. देवी धनुष्याचा चमत्कार तिने सर्व अंबर भूमीशी कंप सुटला. कंप घंटानाद करीत झाली. जगदंबा धनुष्य सिंह घंटाचा ध्वनी नाद भरला. सर्व दैत्याचा नाश हो आणि देव व्हावा. सर्व देवाला आनंद झाला. सर्व देवांच्या शक्ती हळूहळू सर्व देवीच्या शक्ती आल्या. ज्या देवीचे रूप बळ तशीच शक्ती. इंद्राचे पादल्या स्कंद वराह इंद्र नरसिंह याही देवांच्या शक्ती सर्व रूप भूषण वाहनादी सर्व चंडिकेला सहाय्य करायसाठी आल्या. दैत्याचा नाश व्हावा म्हणून शरीरापासून युद्धालागी पातल्या. ब्रह्माने चतुर्भुज रूप घेऊन माहेश्वरी शक्ती बैलावर बसून एका हातात त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली. कुमारीची शक्ती षडमुखी एक हातात दिव्य शक्ती घेऊन मयुरावर आले. स्कंदाचे रूप वैष्णवी शक्तीने गरुडावर बसून शंख चक्र गदा शारंग धर पातले. येऊन यज्ञ वराचे रूप घेऊन जटेतून नक्षत्र पडून आणि विजेने दैत्य जाळून राहिले. इंद्राची शक्ती वज्र घेऊन ऐरावतावर. या प्रकारे इतक्या शक्ती मिळाल्या. उमाप्रती प्रलयरूप काली शंकर म्हणत, दैत्य मारा. चंडिके देवी देहापासून अति भयंकर तिचे नाम चंडिका देवी. शंकराला तुम्ही दूत होऊन जा. शुंभ निशुंभाला सांगा, इंद्राने त्रैलोक्य घ्यावे. पाताळात तुम्ही जावे. देवांनी यज्ञभाग शिवावे. हे उचित आहे. जीवन पाहिजे असेल तर नाही तर मृत्यू पावाल. संशय नाही. सर्वदा म्हणून तिचे शिवदूती नाव झाले. हे शंकराने सांगताच रागाला. दैत्यांना असंख्यात अश्रे घेऊन आले. तिचे कात्यायने कतराजाची म्हणून कात्यायनीचे नाव झाले. त्यात देवी उत्पन्न झाली म्हणून कात्यायनी. दैत्य गुप्त रूपाने देवीवर बाण टाकत तरी देवी त्यांचा नाश करीत होती. वैष्णवी चक्र दैत्य तात्काळ असंख्यात निवटले. कुमारी शक्ती दैत्य नाश करत होती. दैत्य आटीत होती. रक्ताचे पूर वाहत कमंदे नाचत हसत. अपार वराह शक्तीने तुंडप्रहार दैत्य मारले. दाढे चक्र नरसिंह शक्तीने विदारून नखे दैत्य मारले. सर्व सैन्य 10 दिशा पळाली. मग रक्तबीजाला क्रोध आला. तो देवीवर धावला. त्याच्या शरीरापासून बिंदू पडताच तसेच रक्तबीज होत असत. त्यासारखेच दैत्य तत्क्षणी झाले. तो युद्ध झाला. इंद्रशक्ती वज्र मारून तांडण केले. तयाशी रक्त पडता भूमीवर रक्तबीजासारखे इंद्रीने वज्र करून मारताच सहस्रावधी रक्तबीजासारखे वैष्णवी चक्र इंद्र रिक्त तांडव. कुमारी शक्ती वराह शक्ती रुद्रशक्ती नरसिंह शक्ती
चामुंडा शक्ती शिवदूती युद्ध करता झाल्या, तेव्हा चंडिकेने कालीला ते बोलवून मुख पसरून सर्व रक्तबिंदू प्राशन कर व आणि भक्षण कर. रक्तबिंदू जमिनीवर पडू देत नसे. त्याचे रक्तकण काली चावून व चामुंडा देवी भक्षू लागल्या. अशा प्रकारे रक्तबीजाला मारले. पुढील अध्यायी मरण निशुंभाचे होईल. सर्व संकटे निरसून संशय नाही सर्वदा. श्रवण श्री जगदंबार्पणमस्तु. चंडिकेने श्रवण पठण चंडिकेस्तु नमस्कार वारंवार. रामचरणावर किंकर. श्री जगदंबार्पणमस्तु. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.